वडगाव पाणी येथे एका मुलीवर ऍसिड हल्ले करण्याची दुर्दैवी घटना झाली आहे. अद्याप तपास लागत नाही, काय सांग? नाही, आता जी घटना झाली ती दुर्दैवी आहेच, त्याला काय नाकारून चालणार नाही. आपण एक परिवार म्हणून तिला जेवढं पाठबळ देऊ शकतो तेवढं देण्याचं काम विखे पाटील परिवाराने केलंय. माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब असतील किंवा राजेंद्र विखे पाटील साहेब असतील, यांच्या माध्यमातून सगळे उपचार आपण मोफत करत आहोत. सगळं जे काही पुढचं जे काही प्रणाली असेल किंवा एक अतिशय मोठ्या सेंटरमध्ये जरी प्लास्टिक सर्जन लागत असेल तर आपण त्याची व्यवस्था करून देणार आहोत. पण आता तुर्तास तरी त्याची आवश्यकता मला वाटत नाही. आरोपी सापडत नाही हे बरोबर खरी गोष्ट आहे, पण दुर्दैवाने ज्या भागामध्ये ती घटना घडली त्या भागामध्ये जवळपास कुठेही CCTV उपलब्ध नाही ज्याने की आपण ट्रॅक करू शकू. तर थोडंसं यंत्रणेवर आपण दबाव टाकलेला आहे. CDR काढणे किंबहुना काय त्याची पार्श्वभूमी, अजून ती पूर्ण पार्श्वभूमी समोर आल्याशिवाय मला वाटतं की आरोपीला पकडणं थोडंसं अवघड आहे. पण पोलिसांशी संपर्कात आपण आहोत आणि मला वाटतं की लवकरात लवकर एकदा ती मुलगी त्या मानसिकतेत आली जबाब देण्याची आणि व्यवस्थित, मग त्यावर जास्त गती येईल. अहिल्यानगर पोलिसांनी एक स्केच पण जारी केलेला आहे. काय आव्हान कराल की पोलिसांनी तर केलंच आहे, आपण काय आव्हान कराल? आणि आव्हान एवढंच आहे की अशा प्रकारच्या नराधमांना अटक होण्यासाठी सगळ्यांनी सहकार्य करावं. जे स्केच जे आहे ते स्केच जास्तीत जास्त व्हॉट्सअपवर सर्क्युलेट व्हावं, कारण की आज आपल्या एका बहिणीवर ही वेळ आलेली, ती आज आपल्या घरातली पण असू शकते. या गोष्टीचा विचार करत सगळ्यांनी एकत्रित येऊन जास्तीत जास्त सहकार्य पोलीस प्रशासनाला करावं, तर हा माणूस लवकरात लवकर जेलमध्ये यावं ही अपेक्षा आहे. केरळच्या अशोक खरात उर्फ कॅप्टन खरात म्हणून जे आहेत त्यांची शिर्डीतही मोठी मालमत्ता असल्याचं समोर आलंय. शिर्डी एक धार्मिक नगरी आहे दादा, आपण एका त्याला स्वच्छ मुलीलाही ठेवण्याचा नेहमी त्यांनी प्रयत्न blackmail करतो, केलं. पण अशा अपप्रवृत्ती या ठिकाणी ठीक नाही. वास्तविकता ही जी पाहायला मिळाली आणि जी मी ऐकायला मिळाली, अजून फार मोठ्या प्रमाणात त्या विस्तार आपल्या मतदारसंघामध्ये आहे, राहत्या तालुक्यामध्ये आहे, शिर्डीपुरतंच मर्यादित न राहता साकुरीमध्ये आहे. सगळ्या गोष्टी मला माहिती आहेत. मला असं वाटतं की महाराष्ट्र शासनाने CID कडे तपास दिलाय, क्राईम ब्रांचकडे दिलाय. तिथं एक महिला IPS अधिकाऱ्यांची नेमणूक झालेली आहे. आजही शिर्डी पोलीस स्टेशनचे अधिकारी नाशिकला गेलेत आणि या तपासामध्ये या सगळ्या गोष्टी समोर येतील. ज्या गोष्टी घडल्या त्या दुर्दैवी आहेत. माझं व्यक्तिशा कधी संभाषण किंबहुना माझी काही भेट नाही, किंबहुना मी गेलेलो नाही. पण जे काही प्रकार झालेला आहे आणि जो समोर आला आहे त्यामध्ये तुम्ही उल्लेखित केलं शिर्डी, तर शिर्डीमध्ये हा एका परिवारापुरता मर्यादित विषय नाही आहे. अनेक नामांकित लोक महाराष्ट्रामधले, तालुक्यामधले या सगळ्या प्रक्रियेमध्ये असू शकतील असं प्रथमदर्शनी अहवाल सांगतो. पण पोलिसांचा तपास चालू आहे. त्या तपासावर पूर्ण झाल्यावरच पोलिसच त्याच्या बाबतीत खुलासा करतील असं माझं व्यक्तिगत मत आहे. त्यावर मी बोलणं जरी मला माहीत असेल तरी ते संयुक्तिक राहणार नाही. मालमत्ता देखील मोठ्या प्रमाणात जमवली आहे. कोट्यवधीची मालमत्ता यांनी या ठिकाणी जमा केली. नाही, ते मालमत्तीचं सगळं उत्पन्नाचं साधन आणि किंबहुना ती प्रक्रिया कशी राबवली जायची, मला वाटतं पोलीस जेव्हा तपास, आता एक पोलीस कोठडी मिळालेली आहे, पोलीस तपासामध्ये या सगळ्या गोष्टी समोर येतील आणि आपल्या तालुक्यामधून जर कोणी त्यामध्ये सहभागी असेल तर ते नावं पण लवकर समोर येतील. राऊरी विधानसभाबाबत आपण म्हटलं होतं की बिनविरोध व्हायला हवी, कारण की राऊरी आणि बारामती दोन्ही ठिकाणचे जे नेते आहेत, दिग्गज नेते, हे ऍक्सिडेंटली गेलेले आहेत. त्यामुळे आपण एक चांगली भावना व्यक्त केली होती. मात्र कुठे ना कुठे आता तनपुरे देखील प्रचारात तयारी ते उतरताना पाहायला काँग्रेसची मिळत आहे. तयारी नाही. नाही, मी जे बोललो ते माननीय मुख्यमंत्री महोदयांचाच एक विचार होता, जो माननीय मुख्यमंत्री महोदयांनी त्या दिवशी भाषणामध्ये सांगितलं. मी मीडियाला पण सांगितलं. आपला प्रयत्न आहे बिनविरोध करण्याचा, पण निवडणूक जरी झाली तरी आम्ही तयार आहोत. बिनविरोध नाही झाली आणि निवडणूक जरी झाली तरी मी तुम्हाला आश्वासित करतो की भारतीय जनता पार्टीचा आमदार हा राऊरी विधानसभेमध्ये आपल्याला येत्या 4 मेला दिसेल. या काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे. निलेश लंके यांनी दिल्लीत सुद्धा प्रेस घेतली आहे, तुमच्या ग्रुपनं आरोप केले आहे, नामदार साहेबांना आरोप केले, काय उत्तर द्याल? ते काही नवं नाही, आम्हाला रोजचं झालेलं आहे. त्यामुळे त्याच्यावर मला असं वाटतं की माननीय नामदार साहेबांनी त्यावर विधान भवनाबाहेर पत्रकार परिषद घेऊन त्याचा खुलासा केलेला आहे की काय विषय आहे, कसा विषय आहे. त्यामुळे आता ते काय तुम्हाला माझ्याकडे पाहून वाटतं का मी फार गंभीरतेने घेतो हा विषय? रिलॅक्स करायचं असतं. फार जास्त टेन्शन आणि स्ट्रेस घ्यायचं काम नाहीये. आपण जे आज समाजामध्ये वावरतो, कुणी काही जरी बोललं तरी समाज आमच्या पाठीमागं आहे, जनता आमच्या पाठीमागं आहे. माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या नेतृत्वामध्ये आपण जबाबदारीपूर्वक मंत्री म्हणून काम करतो. त्यामुळं अशा आरोपांवर लोकांचा विश्वास बसत नाही, पहिला मुद्दा. आणि ज्या ज्या गोष्टीचा खुलासा एकदा दिला गेलेला असेल
त्या गोष्टीवर मी परत खुलासा त्याला संयुक्तिक नाही, येणाऱ्या कालावधीमध्ये त्या गोष्टीचा खुलासा होईल. विखे पाटलांवर बोलायलाच काही राहिलं नाही म्हणून आता हे सगळे हे पहा, कुटुंबावर आरोप करायचा. ठीक आहे, करू दे, काय ते शेवटी ज्याला त्याला त्याचं लोकतांत्रिक प्रक्रिया आहे. लोकतांत्रिक प्रक्रियेमध्ये कोण कोणावर आरोप करतं ते केलं पाहिजे. किंबहुना त्यांना काही असेल वाटत असेल की खरंच चुकीचं घडत असेल तर त्यांनी ते निदर्शनास आणून दिलं पाहिजे. याच्यामध्ये आमचा विरोध करायचं काही कारणच नाही. मी सांगायचं तात्पर्य एकच की एक नागरिक म्हणून, मी नागरिक म्हणून मला एक व्यवसाय करायचा जर असेल तर मी शासनाकडेच जमीन मागणार. आता ती द्यायची का नाही हा अधिकार शासनाचा आहे. उद्या शासनाने नाही दिली तर ते कुठून आपण काय जाऊन पुढं काय बोलणार आहे. तर पण मागायचा अधिकारच नाही असं कसं असू शकतं. तर आपण जे व्यक्ती असतील किंवा जे काही त्याच्याशी निगडीत असतील त्यांनी काही मागणी केली असेल, मागणी केल्यावर द्यायची की नाही हा शासनाचा निर्णय. उद्या शासनाला वाटलं की ते नाकारायची, नाकारून टाकतील. त्यांचा त्याच्यावर आक्षेप आहे. ते म्हणतात मागणी तर केली आहे ना, आणि कंपन्या सगळ्या बोगस आहे. कंपन्यांचं तसं अस्तित्वच नाहीये. एकाच फ्लॅटमध्ये 2 कंपन्या रजिस्टर. हे पहा, त्या आरोपांमध्ये जे काही वास्तव्य आहे त्यांना वाटत असेल ते तपास करावा. आम्ही कुठं थांबवलंय? बरोबर, आम्ही कुठं थांबवलं? तर त्या आरोपांमध्ये किती तथ्य आहे किती नाही. आणि काल आरोप केल्यानंतर त्यांचाच पहिला व्हिडिओ कॅप्टन करातबरोबर दिसला. तर आता यावर मला बोलायचं नाहीये. याच्यावर साहेबांनी स्पष्टीकरण दिलंय. सांगायचं तात्पर्य एवढंच की लोकतांत्रिक प्रक्रियेमध्ये जेवढा अधिकार एक सामान्य नागरिकाला आहे तेवढाच अधिकार लोकप्रतिनिधीचा पण असतो, लोकप्रतिनिधीच्या घरच्यांचा पण असतो. त्यामुळे त्या अधिकाराला कोण बाधा घालू शकतो? केरळचा दौरा कसा राहिला? महाराष्ट्र आणि केरळमध्ये काय फरक वाटला राजकारणात? नाही, केरळमध्ये अतिशय सकारात्मक भारतीय जनता पार्टीसाठी वातावरण पहिल्यांदा पाहायला मिळतंय. एनडीएसाठी वातावरण पाहायला मिळतंय. आणि अशा परिस्थितीमध्ये जेव्हा जिथं भारतीय जनता पार्टी कधी आली नव्हती, जवळपास तिरुवनंतपुरमची नगरपालिका म्युन्सिपाल्टी ही पहिल्यांदा भारतीय जनता पार्टी ताब्यात आली. पंचायतमध्ये अनेक ठिकाणी कमळ फुललेलं आहे. तर जरी कठीण परिस्थिती असेल तरी एनडीएला एक चांगलं बहुमत आणि निकाल अपेक्षित आहे. आणि मला विश्वास आहे की केरळमध्ये आदरणीय प्रधानमंत्र्यांच्या नेतृत्वामध्ये देशामध्ये जो सर्वात साऊथचं राज्य आहे तिथं आपल्याला कमळ आणि एनडीएचे अलायन्स पार्टनरचं घवघवीत यश पाहायला मिळेल. थँक्यू.